जय श्रीराम. श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 8. स्वयंवर झाले सीतेचे. सीता स्वयंवरासाठी मिथिल नगरीत अनेक राजे आले होते. त्यांचा यथायोग्य आदर सत्कार जनक राजा आपल्या प्रधानाकडून करत होता. विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणासह आले. यांचा जनक राजाला आनंद झाला. स्वयंवराची वेळ झाली. ठिकठिकाणचे राजे आपापल्या स्थानी विराजमान झाले. विश्वामित्र राम लक्ष्मण आले. राम लक्ष्मणाचे दिव्य तेज पाहता सर्व राजे थक्क झाले. जानकी आपल्या सख्यासह तेथे आली. तिचे दिव्य लावण्य पाहून सर्वांचे डोळे दिपले. सीता मंडपात आल्यावर अनेक लोकांकडून राजाने शिवधनुष्य मंडपात आणविला. नंतर जनक राजा म्हणाला, या प्रचंड शिवधनुष्यास उचलून त्यावर जो चाप चढवील त्याला सीता वरील. जनक राजाचा हा पण ऐकून जो तो एकमेकाकडे पाहू लागला. इतक्यात रावणही तेथे आला आणि मोठ्या गर्वाने जनकास म्हणाला, राजा, मी ते काडीसारखे उचलून त्यावर बाण चढवितो. असे बोलत तो धनुष्याजवळ आला. त्याला पाहताच सीता घाबरून गेली. तिने आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करून सर्व देवतांना धनुष्यावर बसवायला सांगितले. रावणाने 20 हातांनी ते कसे तरी उचलले. ते उभे करताच त्याच्या प्रचंड भाराने रावणाचा तोल गेला आणि तो उताना पडला. धनुष्य त्याच्या छातीवर पडले. तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्राला खून केली. त्याबरोबर तो त्या धनुष्याजवळ आला. सभा चित्रासारखी तटस्थ झाली होती. तो श्रीरामांनी रावणाच्या छातीवर पडलेले त्र्यंबक धनुष्य सहज उचलले आणि बाण लावून तो सोडण्यासाठी वाकल्याबरोबर कडकडाट होऊन ते मोडून पडले. त्या कोमल बालकाचा तो अद्भुत पराक्रम पाहून सर्व जनतेने रामाचा त्रिवार जय जयकार केला. विश्वामित्र ऋषींनी रामाला आलिंगन दिले. राजा जनकाला परमानंद झाला. रावण मात्र तो एकंदर प्रकार पाहून लज्जित झाला. अपमानाने दुखवला आणि चोरासारखा निघून गेला. जनक कन्या सीता हळूहळू चालत रामाजवळ गेली आणि हर्षभराने तिने आपल्या हातातील माळ रामाच्या गळ्यात घातली. त्याबरोबर मंगलवाद्यांचा गजर सुरू झाला. मिथिला नगरी आनंदाने फुलली. नंतर विश्वामित्रांच्या सांगण्यावरून जनक राजाने दशरथाकडे अयोध्येला कुंकुम मंडित लग्नपत्रिका पाठवली. दशरथ राजाला पत्रिका वाचून मोठा आनंद झाला. अयोध्येतील सर्व लोकांना आनंद झाला. लगेच आपले गुरु वशिष्ठ, सुमंतदिक प्रधान, सर्व राण्या, भरत, शत्रुघ्न, 16 पद्मे दळभार यासह तो मिथिलाला निघाला. अयोध्येतील हजारो नागरिक स्त्रियासह रामाचा विवाह समारंभाला पाहण्यासाठी दशरथाबरोबर निघाले. मिथिलेस दशरथ राजा आल्याची बातमी कळताच जनक राजा आपल्या कुलगुरूसह दळभारानिशी समोर गेला. व्याही एकमेकांना भेटले. पाहुणचार स्वागत समारंभ झाल्यानंतर जनक राजाने आपली दुसरी कन्या उर्मिला, लक्ष्मणाला आणि आपल्या भावाच्या श्रुतकीर्ती आणि मांडवी या कन्या अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्नाला देण्याचा मानस सांगितला. दशरथाने या गोष्टींना तत्काळ मान्यता दिली. नंतर विवाहाची सर्व सिद्धता करून जनक राजाने मोठ्या थाटाने योग्य सुमुहूर्तावर 4ही लग्न लावली. आपल्या कन्यांना योग्य वर मिळाले म्हणून जनक राजा आणि त्याच्या राणीला धन्यता वाटली. लग्न सोहळा 4 दिवस झाल्यावर दशरथ राजा 4ही पुत्र आणि सुनांना अयोध्येला परत जाण्यास निघाला. अयोध्येच्या वाटेवर परशुराम भेटले. परशुरामांना पाहताच रामाने त्यांना नमस्कार केला. पण परशुरामांनी रामावर बाण सोडला. रामाने तो मंत्र सामर्थ्याने परतवला. पुढे परशुरामांनी रामावर अनेक बाण सोडले. पण बाणाचे सहाय्य न घेता रामाने त्याचा मंत्र सामर्थ्याने नाश केला. परशुरामाचे बाण वितळले. तो चमत्कार पाहताच हा शेषशाही अवतरला आहे असे जाणून परशुरामाने रामास आलिंगन दिले. त्यावेळी परशुरामाच्या मुखातील अवतार ज्योती रामाच्या मुखात शिरली. परशुरामाचे अवतार कृत्य संपले आणि परशुरामाच्या इच्छेप्रमाणे एक बाण सोडून रामाने त्यांचा मृत्यूमार्ग बंद केला. त्यामुळे परशुराम चिरंजीव झाले. नंतर परशुराम रामाचा निरोप घेऊन स्वस्थानी गेले. दशरथ राजाची स्वारी परिवारासह अयोध्येला परत आली.
आणि श्री रामविजय ग्रंथातील 8वा अध्याय इथे समाप्त होत आहे. जय श्रीराम.